राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 8 जून या दिवशीचे चिंतन. निर्दोष वृत्तीपूर्वक शुद्धाचरणयुक्त नामस्मरणापरती या जगात दुसरी तपश्चर्याच नाही. त्यानं जीवाला श्रेष्ठता प्राप्त होते. वृत्ती, आचरण आणि नामस्मरण या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वृत्ती शुद्ध असायला हवी, तसंच आचरणही हवं. आचरण हे नुसतं बाहेर दाखवण्यासाठी असू नये, हे खरं मर्म आहे. कडक सोवळं, ओवळं, गंध, टिळे, माळा, उपास तापास, अनुष्ठाने करत असताना त्यामागची कृती निर्दोष पाहिजे. लौकिकासाठी, मान सन्मानासाठी अशा गोष्टी होत असतील, तशी वृत्ती जर या आचरणामागे असेल तर ते ढोंग आहे. त्याचा परमार्थाच्या दृष्टीनं उपयोग शून्य आहे. उलट दांभिकपणानं करणाऱ्या माणसाचंच नुकसान होतं, कारण खऱ्या परमार्थाला, आत्मोन्नतीला तो मुकतो. म्हणून पहिल्यांदा वृत्ती तपासून पाहिली पाहिजे. वृत्तीचेच अनेक प्रकार आहेत, पण सर्वसाधारणत एखाद्या वागण्याच्या मागे असलेली इच्छा, भावना, तशा भावनांची सवय, मग ती मानसिक असो शारीरिक असो, तिला वृत्ती म्हणतात. ती दुष्प्रवृत्ती आहे किंवा त्याची वृत्ती चांगली नाही, याचा अर्थ त्याच्या वागण्यामागे त्याचा हेतू चांगला नसतो. इतरांशी वागताना त्याची स्वार्थी वृत्ती असू शकते. अशी वृत्ती दोषयुक्त म्हटली जाते. स्वभावात नाही तर आचरणात काय येणार? म्हणून मग आचरणही दूषित व्हायला लागतं. सर्वच संप्रदायामध्ये आणि परमार्थाच्या सर्वच साधनांमध्ये आचरणाला फार म्हणजे फार महत्त्व आहे. तुमचं आचरण जर काटेकोरपणे शुद्ध असेल तर प्रत्यक्ष देवसुद्धा तुम्हाला घाबरतील, अशा अर्थाचं परमपूज्य भगवान सद्गुरू निंबर्गीकर महाराजांचं वचन आहे. शुद्ध आचरणाला समाजातही खूप मान्यता असते, धाक असतो. या 2 गोष्टी साध्य झाल्यावर होणारं नामस्मरण हे खरं साधन आहे. या 2 गोष्टींसाठी खूप संयम आवश्यक असतो, म्हणून त्याला तपश्चर्याच म्हटलं आहे. तप म्हणजे काय प्रकाशित होते, अंधार दबडणे बुद्धीतील, असं परमपूज्य मामांनी आपल्या रामपाठात म्हटलेलं आहे. अशा वृत्ती आणि आचरणाच्या तपानं प्रकाशित झालेल्या शुद्ध अंतःकरणात नामस्मरणाचं तेज खूपच झळाळतं. आत्मसाक्षात्काराची अनुभूती देण्याचं सामर्थ्य अशा तपाचरणानं केलेल्या नामस्मरणात असल्यानं साहजिकच तो जीव श्रेष्ठ पदवीला पोहोचू शकतो. हे सर्व गुरुकृपा असल्याशिवाय साध्य होत नाही, हे मात्र लक्षात घ्यायला हवं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.